ह्या अशा काही शेंगा आणल्या तो असे काय आणलं म्हणजे कळत का तरी तुम्हाला? ह्या अशा शेंगा कुणी आणलं का तरी बघा बरं. हाय का याला मांस ना फूस ना काही ना हाडकं ना काही काटे ना मटण. किती मासे तुला पाहिलं का ते? मला नाही हेडपट. या शेंगा आहे ना या अशा सोलल्या का उकडल्या का खायच्या टायमाला कालवण आहे ना असं खाता का तेव्हा त्याच्यामध्ये मासा आलं पाहिजे आणि तेव्हा चव देते शेंगा. अशा लुकड्या सुकड्या आणल्या तर मी कशी गुपगुपीत आहे ढोली तशा शेंगा आणायच्या असत्या. कळत नाही वळत नाही कसला बाजार घेऊन चालते तर. बर खाय गपचिप कर. मांस नाही ते मारण्याचं मांस त्याला. हा तुमचं मांस गेलेलं आहे त्याच्यामध्ये. काही उठायचं घेऊन पळायचं. बर बर आणलं नवऱ्याने खावा गपचिप. खायचा नाही विषय चालू. पैसे देणं चुकत का? ते मारण्याचे महाग झाले काल. काय महाग येत? 20 रुपये पावशे झाले परत. आता काय स्वस्त राहिले एवढ्याला असून गरीबाचीच फक्त हाल येत. बाकीच्या कुणाचे नाही. पैशावाल्या लोकांना परवडत आहे आपल्यासारख्यांना नाही परवडत. करा बेसन करा झिरकं करा कढी करा शेंगदाणे चटणी असे कालवण खाऊन खाऊन वैताग आलाय. तुला दुसरं चालत नाही चिकन बिकन? चिकन तर मला खायचं नाही तुम्हाला खायचं नाही. जवळ आहे ना काय ते सांगितलंय ना 2 महिने 60 दिवस बांधून तोपर्यंत आहे ना आणायचंच नाही. 2 महिने 60 दिवस? 60 दिवस सांगितले. 2 महिने म्हणजे 60 दिवस म्हणजे 2 महिने असतात तोपर्यंत आणायचं नाही. राहू द्या. कळलं का कोड? हा लय येड आहे खरंच ना तुम्ही. तुम्हाला किती गोष्टी सांगावा आणि किती नाही सांगू सांगू माझा पावशेर मेंदू आहे ना 1 ग्रॅमचा झाला. 1 ग्रॅमचा? हा बर बाई. तुम्ही विचार करा तुमच्या तोंडाला लई मटण खावा अंडे खावा वाटत येतं. मान्य आहे मला सगळं. हा पण मग एवढं ते पूजा बिजा करून काही त्याचं कोण म्हणलं? फक्त तुला मास विचारलं ना फक्त. मास आहे का? कळतंय कळतंय. काय कळत? कोड मध्ये बोलल्याला कळत काय तुला कळत? कळतंय. तू काय म्हणे शेंगाला मास आहे का? अहो मास म्हणजे मग काय म्हणायचं त्याला? जर आतून आहे ना असं जास्त गाभण असला का त्याला तसंच म्हणतात. आपल्या इकडे तर खेड्यात तसंच म्हणतात शेंगाला मास नाही. मास नाही मास नाही किती का मास तुला? अहो येडपड. आता या सोलल्या उकडल्या त्याची भाजी बनवली. तुम्ही खाताना कसं खाणार आहे? तर अशा अख्खी शेंग खाणार आहे का? ते अशा सुट्ट्या करून असं काय म्हणतात त्याला सोलूनच खातेत ना मग त्याला मास म्हणतात. बर बाई मास मास म्हणजे असे पुढच्या बाजारला ना अशा टप्पुरे आणीन मग. नाही 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 तसं नसतं करायचे. आडमुदे गंगाराम माझं टप्पुरे त्याच्यात दाणे राहतील मग ते खा मास. तसं बी नसतं ना आणायचं. कसं कळत नाही. लय बारीक नाही आणायच्या लय निब्बर नाही आणायच्या मीडियम आणायच्या. आपल्या झाडाला नव्हते का पाठीमागे झाड होतं मी कशी तोडायची इकायला न्यायच्या टायमाला शेंगा. लय निब्बर नाही लय कवळ्या नाही तशा शेंगा. बर बेटा कवर अडाणी राहतात. अडाणी का मी 4-5 वर्षांनी सून येईल ना फार. येऊ दे ना मग कवर अडाणी राहायचं म्हणजे लेका सुनाने आपलं पोचकांड ओळखू दे. असं येडं राहून काय पोचकांड ओळख किती येडं नाही राहायचं. कुणासमोर बी जरा शहाण्यावानी वागायचं. नाही नसलं आपल्याला ज्ञान तरी शहाण्यावानी वागायचं. मी दगड मारून शिंडत लोकांना गावात. तसं नाही हो. तुमचं लईच वागणं निराळ येड्या धतुऱ्याचे. चांगलं सांगितलं समजून सांगितलं तरी आडमुठ्यावानी कुदणार. तुम्हाला आडमुठेपणा लय जमतो. कुठं शिकले? मी आडत नाही धड उभ्यात नाही. कुठं शिकले असं आडमुठ्यावानी? किती समजून सांगा किती समजून सांगा तरी नुसते आडमुठ्यावानीच वागत. असं का? का बरं असं? आता मी चपात्या करते तुम्ही कोरड्याच करा. कारण काल तुमचा लोक काय म्हणला मला माहितीये का? तुला कालवणच येत नाही म्हणला करता. आणि बाहेर डब्यावर कालवण नाही लोक माझ्या कालनाचं कौतिक करते तर एका हाताने किती भारी भाज्या बांधतात असं तसं म्हणतात आणि घरचेच मला नावं ठेवतात. तुमचं तुम्ही करून खा. तुम्हाला जसं येतं ना तसं करून खा. एवढ्या मेहनतीने किती चांगलं चांगलं करायचं
आणि खायच्या टायमाला नुसतं नाव ठेवून खाल्लं का माणसाला किती का वाईट आहे. अगं तू तरीच इतकी आणली मारणाची तरी येते त्याला. तरी कशाची ती तुम्हाला सांगू का, खोबरं असलं का आणि तेलामध्ये जर आपण मसाले टाकले ना आणि बारीक गॅस केला ना, त्याच्यात जर पाणी टाकलं ना, मग तरी येते. ते तेल नसतं एवढं आणि तरी तुरीचे चांगले चुंगले कालून खावाशी वाटते. असं बिगर तरी पण त्याला गरळ येते ना वैष्णवला. यायचं काय ते नाटक आहे, काही करा आणि कसं करा तरी नावच ठेवतं. बायको भेटल्यानंतर आडानी गोळा काय करतो आणि काही नाही. हाणायला बसला तिला. हाणायला नाही, मी रोज हॉटेलमध्ये खाईन म्हणला. आता याचा बाप जस काय लईच लखपती लागून गेला रोज हॉटेलमध्ये खायला. नाही तर मी माझ्या पद्धतीने बनवून खात जाईन म्हणे रोज. भारी पनीर आणीत जाईन, आमका आणीत जाईन, फलार आणीत जाईन. बात आता अशा मारतो ना जस काय एखादा करोडपती त्याच्या पुढे फेका पडतो. खंगूच करणार होतो. काय खरं नाही हो. असं आपले लेकर आहे ना, आपली परिस्थितीची जाणीव नाही धरीत. आपली परिस्थिती गरीब आहे, जसं असेल तसं खायचं, जसं असेल तसं खायला मी करीतच नाही बरं का. मी माझ्या पद्धतीने जेवढं चांगलं बनवता येईल ना तेवढं चांगलं बनवते. पण काय नवरा तसाच लेकरं तसेच, खान तसे खापरण बाप तसे लेकरं. बरं किती नाव ठेवूच खाते नसते. बर खरं सांगा प्रामाणिकपणे, मला भाज्या चांगल्या बनवता नाही येते बाई, येते मस्त सोन्यासारखी भाजी येते तुला. मग कमून नाव ठेवते तो. एवढ्या महिन्यात पिच्छा धरलाय माझा. कोणाचा? माझा. कोणी धरला? तुमच्या पोरांनी. तुम्ही. मी काय धरला पिच्चाचा? हे चांगलंच नाही झालं, ते चांगलंच नाही झालं. ते बाई मी खातो कसं काय ना. ग बसा. हे असंच झालं तसंच झालं, तूच खाय. आता तो पोरीनेच काल विचार कर, तुला वांग बनायला लागलं. आता ते वांग बनवायला इतकी मेहनत घेतली बाबा. हे मसाला कर, तो मसाला टाक, आमक कर, फालणं कर. तरी पोरीने तोंड नाही लावलं. तरी म्हणली मला आवडलंच नाही म्हणे. मग आता करू तर कसं करू, माझं डोकं चालला नाही. कसं करतो त्या पद्धतीने. किती चांगलं स्वयंपाक बनवा तरी नाव ठेवूच खाते. तर मला तर असं वैताग आलाय. मला असं वाटतंय महिनाभर कुठंतरी जावं आणि यांची हाऊसच होऊन द्यावं. जाई मग खरंच जावं वाटत आहे, खरंच ना. पण परत माया येते, घरातून पाय निघत नाही. कुठं जायचं म्हणलं का लेकरात जीवगुत, नवऱ्यात जीवगुत. कसं करतील, कसं खातील, कपडे कसे धुतील, भांडे कसे घासतील. एवढी काळजी तर कशा पंचायत करते मग. पण तुम्ही मला किती सगळेच आठव घेते. काय आठवलं तुला? मग सगळे आठव घेते. तर मी नाही घेत. मी नाही घेत. तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही त्यांच्या देखत मला नाव ठेवते ना, म्हणून ते मला तसं करते. तर त्यांच्या मनामध्ये बापच आपलं असं नाव ठेवतो आईला, तर मग आपण कबूल नको ठेवायला. बरं बाई बोलायला बरं येतं तेवढं चुरू. मी बोलते, माझं तोंड दिसत, तुमच्या वागणुकीने खोडी नाही दिसत. पाया काय पातळ पळून शेंगा येतं. बरे बस. बाय.